नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष द्वितीय सत्रातील BA तृतीय वर्ष पाचव्या सत्रातील भारताचा भूगोल ज्योग्राफी ऑफ इंडिया या पेपरचा विचार करता। मित्र, मागील तासामध्ये आपण भारताचा भूगोल अभ्यासत असताना भारताचे असणारे स्थान, विस्तार, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून भारताला असणारा महत्त्व, भारताचे शेजारी राष्ट्र या बाबीचा विचार आपण अगोदरच्या तासामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर आपण भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूस्तर रचना ही अभ्यासण्याचा प्रयत्न देखील केला। त्यामध्ये भारताचे जे काही स्वाभाविक विभाग आहे किंवा जी काही भूस्तर रचना आहे, ही भूस्तर रचना अभ्यासत असताना आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजेच ज्याला आपण हिमालय पर्वतीय भाग किंवा पर्वतीय प्रदेश असं म्हणतो, हा भाग अभ्यासण्याचा प्रयत्न मागील तासामध्ये केलेला आहे। मग हा जो काही उत्तरेकडील असणारा पर्वतीय भाग आहे, ज्याला आपण हिमालय पर्वत असं म्हणतो, या हिमालय पर्वतामुळे भारत देशातील लोकांच्या जीवनावर किंवा भारतीय लोकांमध्ये या हिमालय पर्वताच्या काय महत्त्व आहे, हिमालय पर्वताचं काय महत्त्व आहे, हे आजच्या तासाला आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। मित्रहो, आपला मुद्दा आहे हिमालयाचे महत्त्व। ही जी काही हिमालय पर्वत आहे, या हिमालय पर्वतरांगेचं काय भारतीयांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे किंवा या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने परिणाम या हिमालय पर्वतरांगेने केले आहे, हे आपल्याला बघायचं आहे। मित्रहो, भारताच्या प्राकृतिक असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवर या हिमालय रांगांचा दूरगामी परिणाम झालेला आपल्याला दिसतो। हवामान, जलसंपत्ती, प्राणी व वनस्पती संपत्ती किंवा वनस्पती जीवन, खनिज संपत्ती, जमिनीची सुपीकता, म्हणजे जी काही जलविद्युत निर्मिती आहे, ही जलविद्युत निर्मिती, पर्यटन इत्यादी बाबींवर या हिमालय पर्वतरांगेचा किंवा हिमालय पर्वताचा परिणाम झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं, त्यामुळं भारतीयांच्या जीवनामध्ये किंवा या हिमालय पर्वताचं भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। आशिया खंडाचा मध्य व उत्तर भागाकडून येणारे जे काही थंड वारे आहे, कारण आपण भारताचं स्थान बघितलेलं आहे, भारताचं स्थान हे आशिया खंडामध्ये दक्षिणेकडे आहे। आणि मग आशिया खंडाच्या मध्य भागाकडून व उत्तर भागाकडून जी काही थंड वारे वाहतात, त्या वाऱ्यांपासून भारतीय प्रदेशाचं, भारताचं संरक्षण करण्याचे काम या हिमालय पर्वतरांगेमुळे झालेलं आहे। मित्रहो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारताचं स्थान मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे की या ठिकाणी कर्कवृत्त आहे उत्तर गोलार्धामध्ये, आणि कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेले।
कर्कवृत्त ही भारताच्या मध्यातून गेलेली आहे अशा पद्धतीने भारताचं असणारं स्थान आहे. मग हे भारताचं असणारं स्थान जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या उत्तर भागातून जे काही वारे वाहत येते येणारे वारे हे वारे अडवण्याचे काम हे हिमालय पर्वत करते. कारण हा जो काही भाग आहे 0° ते 23.5° अक्षावृत्ताच्या दरम्यानचा ज्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो, या कर्कवृत्ताच्या आणि विषुववृत्ताच्या दरम्यानचा हा भाग हा उष्णकटिबंधातील आणि हा भाग 23.5 ते 66.5 अक्षावृत्ताच्या दरम्यानचा भाग हा समशीतोष्ण कटिबंध आहे. आणि मग या समशीतोष्ण कटिबंधामध्ये जे काही वारे वाहतात मध्य आशियातून किंवा आशियाच्या उत्तर भागातून की जे काही थंड वारे आहेत या थंड वाऱ्यांना हिमालय पर्वत या ठिकाणी आणतो. कारण हिमालयाचा काही भाग उष्णकटिबंधामध्ये आहे तर काही भाग हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे. मग साधारणतः आपण पाहतो की 8° ते 37° अक्षावृत्ताच्या दरम्यान हा भारताचा भाग आहे आणि 23.5° अक्षावृत्त त्यांच्यामधून गेलेला आहे की ज्याला आपण कर्कवृत्त म्हणतो. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भाग हा उष्णकटिबंधामध्ये आहे आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भारताचा असणारा भाग हा समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे. मात्र या हिमालय पर्वत रांगेमुळे उत्तरेकडून येणारे जे काही थंड वारे आहेत या थंड वाऱ्यांचा परिणाम, कारण उंच असा हिमालय पर्वत आहे आणि उंच असा हिमालय पर्वत असल्यामुळे हे थंड वारे त्या ठिकाणी अडवले जातात आणि या थंड वाऱ्यांपासून भारताचं संरक्षण करण्याचे काम या ठिकाणी हिमालय पर्वत करत असतो. त्यामुळे संपूर्ण भारताचा भागच हा उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या अनुषंगाने निर्माण झालेला आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण भारताचा भागच हा उष्णकटिबंध आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. कारण त्याचं कारण आहे की जे काही थंड वारे येऊन भारताचा हवामान मध्ये बदल करण्याचा भाग होता तो या ठिकाणी हिमालय पर्वतामुळे हरवला गेल्यामुळे आता साधारणतः आपल्याला समजता येईल की या ठिकाणी हा सगळा भाग उष्णकटिबंधाच्या प्रदेशामध्ये असल्यासारखा आपल्याला जाणवतो. त्यामुळे भारताच्या दक्षिण भागाकडून जे काही उष्ण या ठिकाणी आपण पाहतो भारताच्या दक्षिण भागामध्ये हिंदी महासागराचा भाग आहे आणि या हिंदी महासागरातून जे काही बाष्पयुक्त वारे येतात, उष्ण आणि बाष्पयुक्त वारे येतात, या उष्ण आणि बाष्पयुक्त वारेही या हिमालय पर्वताला अडवले जातात. जे काही वारे येतात ते या हिमालय पर्वताला अडवले जातात आणि या हिमालय पर्वताला अडवल्या गेल्यामुळे मग ते उत्तरेकडील असेल, मैदानी प्रदेश असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये पर्जन्य वस्ती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारतीय उपखंडाचा जो काही भाग आहे हा सगळा भारतीय उपखंडाचा भाग, या भारतीय उपखंडाच्या भागामध्ये मोसमी प्रकारचं हवामान या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण भारताला ज्यावेळेस म्हणतो की भारतामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे तर आपण सहजतेने म्हणतो की भारताला मोसमी प्रकारचं हवामान लाभलेलं आहे असं या ठिकाणी म्हणतो. आणि मोसमी हवामानाच्या निर्मितीमध्ये एक कारण हिमालय पर्वतरांग हे देखील आहे. मोसमी हवामानाच्या निर्मितीमध्ये इतर कारण आहेत, परंतु इतर कारणांबरोबरच हिमालय पर्वतरांग हे मोसमी हवामानाच्या निर्मितीसाठी एक कारण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर हिमालयाच्या उंच व बर्फाच्छादित प्रदेशातून ज्या काही हिमनद्या व हिमनद्यांचं रूपांतर होऊन पुढे जे काही जलप्रवाह निर्माण होतात, या जलप्रवाहापासून मोठमोठ्या नद्यांची
पाण्याची निर्मिती या हिमालय पर्वतरांगेतून झालेली आहे. आणि मग उन्हाळ्याच्या काळामध्ये त्यांना हिमाचं आच्छादन जे काही आहे ते वितळल्यामुळे पाण्याचा पुरवठा होतो. तर पावसाळ्यामध्ये हे मोसमी वारे त्या ठिकाणी अडवले जातात, म्हणून त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे 12ही महिने उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात म्हणजे अशा पद्धतीने या नद्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी 12ही महिने वाहणाऱ्या मोठमोठ्या नद्या आपल्याला या हिमालय पर्वतरांगेतून वाहताना दिसतात. आणि मग या 12ही नद्या या ठिकाणी या हिमालय पर्वतरांगेमधून वाहत असल्यामुळे या नद्यांवर जल विद्युत प्रकल्प निर्मितीसाठी एक अनुकूल अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या हिमालय पर्वतरांगेतून किंवा हिमालय पर्वतामुळे त्या ठिकाणी पाण्याचं सिंचन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 12ही महिने होतं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी मोठमोठाले जलविद्युत प्रकल्प निर्माण झालेले आपल्याला दिसतात. व या जलविद्युत प्रकल्पांचा फायदा जी काही विद्युत निर्माण होते, या विद्युत निर्मितीचा फायदा त्या पर्वतीय प्रदेशामध्ये व त्याचबरोबर या नद्यांच्या असणाऱ्या मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं की या हिमालय पर्वतांमुळे अशा पद्धतीने आपल्याला विद्युत निर्मितीमध्ये मोठा हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांवर मोठमोठाली धरणे बांधण्यात आलेली आहे. आणि या धरणातून काही कालवे काढून मैदानी प्रदेशामध्ये जलसिंचनाचे कार्य त्या ठिकाणी केले जातात. आणि त्यामुळे गंगा यमुनाचा जो काही मैदानी प्रदेश आहे, गंगा यमुनाचा मैदानी प्रदेश सुजलाम सुफलाम झालेला आपल्याला दिसून येतो. किंवा या गंगा आणि यमुनेच्या मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन कृषी उत्पादन घेतल्या गेलेलं आपल्याला आढळतं किंवा घेतल्या जात असलेलं आपल्याला दिसतं. मित्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर आणि मोठ्या प्रमाणात सुजलाम सुफलाम हा प्रदेश निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या देखील अधिक प्रमाणात एकवटली गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे लोकसंख्येची घनता ही या मैदानी प्रदेशाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला अत्याधिक लोकसंख्या याच गंगा यमुना व तिच्या असणाऱ्या उपनद्यांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. तसंच या गंगा आणि यमुना या ज्या काही नद्या आहेत, या नद्या मोठ्या प्रमाणात गाळाचं संचय हे मैदानी प्रदेशात करत असल्यामुळे त्या ठिकाणी सुपीक अशी मृदा, कृषीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणारी सुपीक अशी मृदा यामुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या हिमालय पर्वतरांगेवर जर आपण हिमालय पर्वतरांगा परिसरात आपण बघितले की या ठिकाणी विविध प्रकारची वने आपल्याला आढळून येतात. साधारणतः शिवालिक टेकड्यांवर उष्णकटिबंधीय पानझडी वने आहेत. त्यानंतर मध्य हिमालयाच्या काही भागामध्ये आपल्याला सदाहरित प्रकारची वनाचं आच्छादन या ठिकाणी दिसून येतं. आणि या
त्याच्याही वर जर आपण गेलो उंचीनुसार तर आपल्याला असं दिसतं की या हिमालय पर्वतावरच सूचीपर्णी अरण्य देखील आपल्याला म्हणजे अशा प्रकारची विविधता या हिमालय पर्वत रांगेवर किंवा हिमालय पर्वतावर आपल्याला दिसून येते। त्यामुळे या ही जी काही वन आहे या वनातून आपल्याला उच्च प्रतीचे लाकूड किंवा औषधी वनस्पती प्राप्त झालेल्या आहेत। तसेच हिमालय पर्वतामध्ये कारण हिमालय पर्वत हा आपण बघितलं की गाळाच्या संचयनातून निर्माण झाले की तेथीस नावाच्या महासागरामध्ये गाळाचं संचयन झालं आणि भारतीय प्लेट आणि आशियाची प्लेट एकमेकांकडे सरकल्यामुळे अशा पद्धतीने उंच अशा हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे या भागामध्ये हिमालय पर्वताच्या खनिज संपत्तीचे देखील साठे असलेले आपल्याला दिसून येतात। या खनिज संपत्तीमध्ये खनिज तेल असेल, कोळसा, ग्रेफाइट, जिप्सम, मीठ, चुनखडी, स्लेट यासारखी विविध खनिजे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। आपण पाहतो की आसामच्या असणाऱ्या या हिमालय पर्वतरांगेमध्ये दिगोई या ठिकाणी खनिज तेलाचे साठे आपल्याला सापडलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मौल्यवान अशा प्रकारची खनिजे देखील आपल्याला या हिमालय पर्वत रांगेच्या अनुषंगाने या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। हिरव्या वनस्पती, खळखळणारे झरे, बर्फाच्छादित शिखरे, थंड हवामान यामुळे या हिमालय पर्वतरांगेवर पर्यटन स्थळे देखील निर्माण झाली। या पर्यटन स्थळामुळे या ठिकाणी पर्यटन हा व्यवसायाचा देखील विकास या हिमालय पर्वतरांगेवर झालेला आहे। आपण पाहतोय की डेहराडून असेल, नैनिताल असेल, शिमला असेल, दार्जिलिंग असेल की यासारखी असंख्य अशी पर्यटन स्थळे या हिमालय पर्वत रांगेमध्ये आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर या हिमालयाच्या उंचीमुळे उंच असा पर्वत त्या ठिकाणी असल्यामुळे गिर्यारोहणासाठी देखील किंवा गिर्यारोहण हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला किंवा त्या ठिकाणी केलं जातं। त्याचबरोबर काश्मीर खोरे, कांगरा खोरे, कुलू, मनाली, शिमला, राणीखेत, दार्जिलिंग यासारख्या ठिकाणी आपल्याला असंख्य अशी पर्यटन स्थळे विकसित झालेली आपल्याला या हिमालय पर्वतांमुळेच या ठिकाणी दिसून येते। आपण पाहतोय की आधुनिक काळामध्ये सीमाचं संरक्षण जर करायचं असेल तर जरी आज मोठमोठ्या शस्त्रांचा शोध आपल्याला लागलेला असेल किंवा यंत्राचा शोध जरी विकास लागलेला असेल तरी देखील हिमालय हा आपला उत्तरेकडील एक अभेद्य अशी संरक्षणाची सीमा निर्माण झालेली आहे। म्हणजे उत्तरेकडून निश्चितच हिमालय पर्वताच्या या दुर्गम भागामुळे उत्तरेकडून भारतावर पूर्वीच्या काळी फारच कमी आक्रमण झालेली आपल्याला दिसून येतात। त्यामुळे आपण असं म्हणतो की अभेद्य अशी संरक्षण यंत्रणाच या हिमालय पर्वतांमुळे या सीमेवर आपल्याला प्राप्त झालेली आहे। हिमालयातील 12 लाखच्या शिपला, थांगला,
जोजिला यासारख्या अति प्राचीन काळापासून काही खिंडी आहेत, पुष्टीचे मार्ग आहेत की ज्या मार्गाच्या अनुषंगाने अगोदरच्या काळामध्ये थोडाफार व्यापार या ठिकाणी उत्तर आशियाई देशासाठी मध्य आशियाई देशाकडे आपल्याला होत असलेला आपल्याला दिसून येतो. भारत चीन युद्धाच्या वेळी आपल्याला याच असणाऱ्या या खिंडीतून जे काही सैन्य आहे हे सीमेपर्यंत नेणं सोयीस्कर ठरलेलं होतं. हिमालयामध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे किंवा अनेक प्रकारच्या नैसर्गिक साधन संपत्तीची समृद्ध अशी साखळी आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यांच्या विकासामध्ये या खनिज साठ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारताच्या दृष्टीने हा हिमालय पर्वत हा एक अमूल्य असा किंवा महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. धन्यवाद.